ही गुंडगिरी कोण नाही करत? महाराष्ट्रात कोणीतरी हवं ही गुंडगिरी करायला. 17,000 मुलांचे जामीन करावे लागले पक्षाला. पक्षाकडे फंड आहे का? खरं तर ह्या गोष्टी सांगू नयेत, तरी तुम्हाला सांगतो, कारण आम्ही एकदा पेटलो. आम्ही मोदींनाही बघत नाही, आम्ही शहांनाही बघत नाही आणि फडणवीसांनाही बघत. पनवेलमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बार फोडला, ही बातमी आपण ऐकली असेल. आणि त्याचे जे करते म्हणजे जे पनवेलचे शहर अध्यक्ष आहेत योगेश चिलेजी, कारण त्यांना आता पोलिसांनी अटक पण केलेली आहे. ह्यांनी काय स्पष्टीकरण दिलं होतं? ह्याच्या आधी की गुन्हेगार म्हणून मनसेला पाहतात, गुंड म्हणून पाहतात, मग त्याच्यावर काय स्पष्टीकरण होतं हे मी एक छोटासा डेमो तुम्हाला व्हिडिओ दाखवला. त्यांची मुलाखत मी घेतली होती. पूर्ण तुम्हाला मुलाखत पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकलेले, पण एक झलक ती पहा की त्यांचे विचार काय आहेत, की का हे गुन्हे घडतात, का महाराष्ट्र सैनिकांकडून गुन्हे होतात, आणि ते गुन्हे आहेत की तो एखाद्याला न्याय मिळवण्यासाठीचा प्रयत्न आहे, हे आपण या मुलाखतीमध्ये पाहणार आहोत. तुम्ही ही मुलाखत ही शॉर्टमध्ये टाकली, मी पूर्ण पाहिजे असेल तर मराठी पॉडकास्ट टाकलाय, त्याची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, ही पहा. आज माझ्यासोबत आहेत मनसेचे पनवेलचे शहर अध्यक्ष आणि मनसे प्रवक्ता योगेश चिले साहेब. कारण आम्ही एकदा पेटलो की आम्ही अगदी मग मोदींकडेही बघत नाही. तुम्ही जर राजसाहेबांवरती काही बोलणार असाल विचित्र, आम्ही मोदींनाही बघत नाही, आम्ही शहांनाही बघत नाही आणि फडणवीसांनाही बघत नाही. अगदी बरोबर. पण काही जणांचा असा आरोप आहे की मनसेचे पदाधिकारी हे खंडणी घेतात किंवा मग पैसे गोळा करायला जातात किंवा मग बोलतात ना एक वेगळ्याच अर्थाने बघा गुंड म्हणून बघतात त्यांना, असं का? आता एखाद्याच्या बहिणीची कोणी छेड काढली आणि आमच्या कार्यकर्त्याने छेड काढणाऱ्याच्या जाऊन कानाखाली मारली तर त्याला गुंड बोलायचं का? अगदी. पण मग तसा आरोप का लागतोय तुमच्यावर? का असं ते नरेटिव्ह आहे? आमची मुलं थोडी उत्साही आहेत, आमची मुलं उत्साही आहेत. मी तुम्हाला उदाहरण देतो. अनेक कामगार आमच्याकडे येतात. तुम्ही कामगार विश्वामध्ये फिरा, तुम्हाला दिसेल की एखाद्या कामगाराला अचानक कामावरून काढलं की तो बीजेपीच्या कामगार सेनेकडे जात नाही, तो राष्ट्रवादीच्या कामगार सेनेकडे जात नाही, तो अगदी शिवसेनेच्या कामगार सेनेकडेही जात नाही, तो मनसेचा कामगार सेनेचा पदाधिकारी शोधतो. कारण त्याला माहिती आहे मला जलद न्याय फक्त हा देऊ शकतो. बरोबर. अशा वेळी आमच्या मुलांकडून थोडी घाई होते. ते सरळ कंपनीमध्ये जातात. ते बिचारे भाऊक आहेत, त्यांना तो अन्याय दिसला की पेटतात आणि पेटून ते त्या कंपनीत सरळ जातात. बरोबर. कंपनीत जातात, न्याय कामगारासाठी मागतात. बरोबर. पण कंपनीचं हल्ली काय झालेलं आहे, वरून सरकारने आदेश दिलेले आहेत पोलीस खात्याला, जे व्यवसाय करतायत, धंदा करतायत, त्यांना कुठल्याही राजकीय पक्षाकडून त्रास होऊ नये म्हणून सरळ गुन्ह्यांची नोंद करा. म्हणजे तुम्ही गेलात तर मग सरळ तुमच्यावर सरळ कॅमेरेमध्ये दाखवतात ट्रेसपासिंग केलेली आहे आणि हा खंडणी मागतो. काही संबंध नसतो खंडणीचा. 99% विषय मांडायला गेलेला आहेत आणि आम्ही भाऊक आहोत ना. आम्ही त्याचा त्रास तो ज्यावेळी रडून सांगतो माझ्यावर अन्याय झालाय, आम्ही पेटतो आणि त्या पेटलेल्या अवस्थेत जातो, विचारच नाही करत आपण ट्रेसपासिंग करतोय ते. हे ज्या दिवशी थोडंसं त्याच्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता आहे, ते ज्या दिवशी होईल हे गुन्हे कमी होतील. खंडणीचे 99% गुन्हे खोटे आहेत, इतकं मी तुम्हाला छातीडोक सांगू शकतो. मग हे कुठेतरी महाराष्ट्र सैनिकांना भडकवण्याचं काम आहे की बाबा रे असं, किंवा मग जे सामान्य मतदार आहेत त्यांना असं सांगण्याचं कदाचित असं असेल की ह्यांच्याकडे ह्यांना मतदान करू नका, हे असे आहेत. नाही, सामान्य मतदारांनी पण विचार केला पाहिजे ना. आता आम्ही तुम्हाला दिसतो, तुम्हाला आम्ही कधी कुठल्या मुलीची छेड काढताना दिसतो का? नाही, अगदीच नाही. तुम्हाला आम्ही कधी कोणाला रस्त्यावर त्रास देताना दिसतो का? आमची गुंडेगिरी तुम्ही बघितली, कुठे बघितली? ती कोणावरती तरी अन्याय झालाय म्हणून त्याच्या बाजूने उभे राहतो, ही गुंडेगिरी बघितली ना. मग ही गुंडगिरी कोण नाही करत? महाराष्ट्रात कोणीतरी हवं ही गुंडगिरी करायला. अहो, तुमच्या राज्यामध्ये येऊन तुम्हाला 2 कानफडीत मारणारे इथे माजूर परप्रांतीय आहेत. आज जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नसती तर तुम्ही टॅक्सीमध्ये बसल्यावरती टॅक्सीवाला तुम्हाला बोलला असता माजुरडेपणे. बोलतात सुद्धा, आजही बोलतात. हे तुम्हाला किती मोठ्या प्रमाणावर सहन करावं लागलं असतं. तिथे जर त्याच्या एक कानफडात मारली आम्ही गुंड झालो. कोणासाठी करताय ते? तुम्हाला मी आज तुम्ही विचारलाच आहे प्रश्न म्हणून खरं तर ह्या गोष्टी सांगू नयेत, तरी तुम्हाला सांगतो. ज्यावेळी हे फेरीवाल्यांचं आंदोलन झालं, कोणासाठी केलेलं? कोणाचे फुटपाथ मोकळे करायचे होते? तुम्ही रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यावरती तुम्हाला चालायला अडचणी येत होत्या म्हणून फुटपाथ मोकळे केले. सुप्रीम कोर्टाचाच कायदा होता ना. बरोबर. 17,000 केसेस टाकल्या महाराष्ट्र सैनिकांवर. एका मुलाचा जामीन करायचा असेल तर 15,000 रुपयाचा जामीन द्यावा लागतो. कुठून आणायचे?
तरी 17,000 मुलांचे जामीन करावे लागले पक्षाला. पक्षाकडे फंड आहे का? पक्ष सत्तेमधला आहे. लोकांनी पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आमच्याकडे ज्यावेळी कोणी येतं, मला बिल्डरने फसवलेलं आहे, आम्ही विचारतो तुझी अपेक्षा काय? त्यांचं म्हणणं असतं काय नाही, पैसे निघाले नाही तरी चालेल पण याचे कानफोड. म्हणजे तुमची आमच्याकडून काय अपेक्षा आहे? तुमची अपेक्षा हीच आहे ना आमच्याकडून. बरोबर. आणि मग तुम्ही वर आम्ही तुमच्यासाठी ते केलं की तुम्ही गुंड बोलणं. बरं, तो बिल्डर जर त्याने गुन्हा नोंदवला आमच्या विरोधात तर मग आमच्याच पोरांना बाहेर काढायला परत आम्हाला 1,00,000 1,50,000 रुपये टाकावे लागतात. खंडणीच्या केस टाकलेल्या असतात. त्यामुळे आमच्या अनंत अडचणी आहेत. त्यातून सुद्धा आम्ही तुमच्यासाठी उभे राहतो ना. बरोबर. तुम्ही आमच्यासाठी उभे राहायला नको की तुम्ही आम्हाला हिनवणार, हे काय गुंड आहेत. अरे जे गुंड नाही आहेत, ज्यांना सुसंस्कृत राजकारणी म्हणता, त्यांच्यावर 70,000 कोटीचे आरोप आहेत, तरी उपमुख्यमंत्री बनतायत ते. बरोबर. ते चालतायत का तुम्हाला? अगदी बरोबर. नाही, हा जो मुद्दा योगेश दादांनी मांडला, हा आजचा पॉडकास्ट मला असं वाटतं ना भरपूर महाराष्ट्र सैनिकांनी खरं घेतला पाहिजे. आणि ह्या जनतेने, महाराष्ट्रातल्या मराठी जनतेने खरं तर, की बाबा रे का हा डाग जो आम्ही आज सगळेच जवळजवळ प्रश्न तुम्हाला विचारले की जे आरोप लागतात मनसे आणि महाराष्ट्र सैनिकांवर, राजसाहेबांवर, त्याची सगळी क्लीन चिट तुम्ही आज मला दिलेली आहे. याबद्दल मी तुमचा खरंच आभार मानतो. जाता जाता तुम्ही काय सांगाल आपल्या महाराष्ट्र सैनिकांना? जाता जाता मी सर्व महाराष्ट्र सैनिकांना एकच सांगेल, आपण अशा नेत्याबरोबर काम करतोय जो नेता स्पष्ट बोलतो आणि खरं बोलतो. त्यामुळे कधी कधी तुम्हाला असं वाटेल की यांनी जर स्पष्ट बोलले नाहीत, खरं बोलले नाहीत, तर आपण कुठेतरी आपल्याला मतं जास्त पडतील, आपण निवडून येऊ. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही व्यक्ती आज महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा टिकली आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये तुमची अस्मिता टिकलेली आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये तुमचा स्वाभिमान टिकलेला आहे. उद्या जर समजा मतं मिळत नसतील म्हणून तुम्हाला वाटत असेल की ही व्यक्ती अपयशी आहे, तर मी तुम्हाला फक्त इतकीच आठवण करून देईल, काल जे आंदोलन झालं त्या आंदोलनात गेल्या 2 महिन्यापासून ही व्यक्ती उभी राहिली नसती मराठीच्या बाजूने, तर आज तुमच्या मुलांना पहिलीपासून हिंदी शिकावं लागलं असतं. त्यामुळे फक्त मतांमध्ये राज ठाकरे ह्या व्यक्तीला तुम्ही तोलू नका. अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात कदाचित पुढे येईल की नाही मला माहीत नाही. मी खूप नशीबवान समजतो स्वतःला की मला त्यांचा सहवाससुद्धा लाभतोय आणि मी त्यांना माझ्या या डोळ्यांनी पाहतोय. त्यामुळे आपण भाग्यवान आहोत. यश अपयशाच्या पलीकडे जाऊन तुम्ही माननीय राजसाहेबांचा विचार करा, इतकंच मी या निमित्ताने महाराष्ट्र सैनिकांना सांगेल. अगदी. तर मला असं वाटतं महाराष्ट्र सैनिक प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून काय करायला हवं. मी याच्यापुढं मला प्रयत्न करेन. मी प्रत्येक जणांची मुलाखती घेण्याचा आणि प्रत्येकाने असंच योग्य क्लिअरिफिकेशन आणि क्लीन चिट दिल्या तर मला असं वाटतं महाराष्ट्र सैनिक जो कुठेतरी भरकटला जातोय तो कुठेतरी जागा होईल. त्यासाठी आता पॉडकास्ट सिरीज सुरू करतोय आता. तर पहिला हा पॉडकास्ट तुमच्याकडून. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आपले तळागाळातले जे चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा तुम्ही थोडंसं प्रकाशात आणाल अशी अपेक्षा करतो. नक्कीच नक्कीच. तुर्तास सांगतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.